ए चिकन्या, अरे चिकन्या, ती हातातली काय सुतरफेणी टाक आता चिकन्या. अगं चंपा, ती सुतरफेणी नाही ग, गुलाबाचं फूल आहे. असं होय? तू मला चिकन्या म्हणत जाऊ नको का? अरे माझ्याशिवाय दुसरं तुला कोण म्हणणार चिकन्या? हे बघ, तू गडबड केलीस ना. काय म्हणलास? पानाचे पैसे देणार नाही. 4 आणे तर देतोस. उद्या दे. उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, करवाच नाही. आधी काकून 5 रुपये कपात केली आहे. हवा खातो चंदूराव, हवा खा. खातो. तुझी काकू तुला नेहमी तेच खायला देणार. अरे आवाज कर मर्दासारखा. म्हणतात ना, हिम्मत आहे मर्दा, मदद आहे खुदा. काकू करते खुर्दा. अगं माझी काकू कशी आहे तुला माहितीये ना. अगं देवपूजेला बसली ना तर आतल्या देवाला घाम फुटतो, घाम. परवा शंकराला घाम फुटला. काय झालं गंगा? चंपा मैजान लगा दे शानदार पान. हाय हाय हाय, कत्ते के जगह में लगा दे मेरे अरमानों का खोल. क्या बात आहे. वा, सकाळी सकाळीच लावून आला वाटत. मोगले अजून बघून आलाय. काय पाहिजे? जाफरानी पान बर पाहिजे. बर, नीट उभा राहा आधी. लवथवती विकराळा झालाय त्याचा. सुपारी कमी. अरे हो, देणार देणार. हो हो हो. तंबाखू पाहिजे. बडीशेप नको. मायला अरे पडेल पण पडेल. तुला दावते. काय करते तू? हात लावतो मला. नालायक साला, तोंड काळ कर इथून. तंबाखू पान खातो. चल हट. चालला हा पाकीजा बघायला चालला. वीक काढलेला राजकुमार. काय भयंकर बाई आहेस तू. अरे चिकन्या, मी अशी हाय म्हणून टिकून हाय. हो. नाहीतर या लोफर लोकांनी कधीच काप चुना लावून मला दाताखाली चावून घेऊन टाकली असती. अगं पण जे दातानी हाताने चावतात त्यांना चाव की, पण जे काही करतच नाही त्यांना कशाला चावतेस तू? म्हणजे तुला तुला काय चावायचं? अल्ली बापे आहेस तू. बघ बघ बघ, पुन्हा चावलीस तू. अगं देवाने इतकं सुंदर रूप दिलंय तुला, त्याचं वाघ की श्रीदेवी सारखी वाघ. मी आणि श्रीदेवी. बघ बघ आरशात बघ, आरशात बघ बघ. आहे की नाही? हा चेहऱ्यातला गोडवा जरा जिभेवर आण. बघ सगळं जग तुझ्याशी प्रेमानं वागेल. अरे जगाचं सोड रे चिकन्या, तू केलेस तरी भरपूर होईल. अगं इतकं सुंदर रूप दिलंय देवानं, जरा त्याच्यासारखं वाघ, श्रीदेवी सारखं वाघ. बघ बघ आरशात बघ, आरशात बघ. अगं या सुंदर चेहऱ्याचा गोडवा जर जिभेवर आणलास ना, बघ सगळं जग तुझ्यावर प्रेम करेल. सुपारी घाल, हाताला लागेल तितकी. चंपा, कामाचं काय करतेस? मी असली खोटी कामं आजपर्यंत कधी केली नाहीत काका. तसं नाही ग चंपा, आपल्या चंदूसाठी. कोण आपला कोण परका हे कसं कळणार काका? आपण आपलं कौतुकानं काच चुना लावून पान तयार करतो आणि खाणारा सगळे एकत्र खाऊन पान थुकून मोकळा होतो. तू पानाबद्दल बोलतेस का चंदू बद्दल? सगळ्या जगाबद्दल बोलते मी. नाही, पण आपला चंदू तसा नाही. नाही ना? मग त्या घोड्याला स्वतःच्या तोंडाने येऊन सांगायला काय लाज वाटत होती? तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे, पण तू तयार आहेस ना? आता नाही म्हणून कसं चालेल काका? हे नाटक केल्याशिवाय चंदूला नोकरी कशी मिळणार? आणि तुम्हीच म्हणाला होता, चांगली नोकरी मिळाल्याशिवाय त्याचं सपन पुरं नाही होणार. हो, ते तर आहेच. सांगा त्याला मी हे नाटक करायला तयार आहे. काय पठाण चाललं? हेच ऑफिस का तुझं? हे बघ, मी ते नोकरी मिळवायला आलोय, गमवायला नाही. जरा सांभाळून. तू मला जास्त शिकवायला लागला तर ही मी चालले. अगं नाही नाही, चल चल माझी आई, चल. आडला हरी गाडवाचे पाय धरी. चल 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 बाबा. कुठं आहे तुझा साहेब? तिकडे तिकडे तिकडे. कुठं? तिकडे तिकडे. बायको आहे, बायको बायको. तिकडे कुठे झाली? इकडे 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 इकडे. कोण पाहिजे? हा शिपाई आहे ग. मला साहेबांना भेटायचं. नाही, डायरेक्ट भेटता येणार नाही. अरे साहेब, तुम्हीच का ते प्रतापराव पाटील? पण तुम्ही कोण आणि आत कशा काय आलात? काय ते अडाणी मी चंपा यांची बायको. बसू. हा बसा.
नको नको नको. ए बस की. अहो, बसतो ना. अहो, ओळखलं का मला? मी चंदू चिंचाळकर. काल मी इंटरव्ह्यूला आलो का होतो. तुम्ही म्हणलात की तुम्हाला यांची बायको पाहिजे या पाहून ही मी तुमच्या समोर आहे. हा नीट दिसत नसेल तर खुर्चीवर उभी राहू का? हा हा नको. नको नको बस 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 साहेब ते वरनं चांगले सज्जन वाटतं साहेब तुम्ही आणि हे असलं शोभतं का तुम्हाला? हा? बघ तू तुम्हाला हो तू खेळायचं असेल तर बाहेर जाऊन खेळा. हे बाप त्याआधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला. काय हो नवऱ्याच्या नोकरीचं लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत ठाण्याची का येरवड्याची? तुम्हाला माणसाची कामं बघायची का त्यांच्या बायकांचे थोबाड? एक लक्षात ठेवा साहेब, आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे. पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशानी मोजत नाही आम्ही. म्हणूनच पगार किती असू दे आमचा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो. ए बाई जरा गप्प बस. माफ करा हा, साहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं हिला ऑफिसची अलर्जी आहे. अशीच मध्ये मध्ये अटॅक येत राहतात. जरा गप्प बस. बोलू दे तिला. हा बोल का पोरी तू चालू दे बिंदास. फर्स्ट क्लास पैकी मला धाड्यावर धर. छाप चांगल्यापैकी एकदम. म्हणजे साहेब तुम्हाला दमबाजीचा राग नाही आला? राग छे आज मला खूप बरं वाटतंय. बरं वाटतंय आज. एका पोरीमध्ये तरी मराठी पाणी पाहायला मिळालं. आजपर्यंत एवढ्या पोरींनी आपापल्या नवऱ्याची अपॉइंटमेंट लेटर्स नेली पण सगळ्या पोरी मिळमिळीत टकाट. हा, हा. कळकट म्हणजे काय साहेब? बाहेर नोकरीचा किती प्रॉब्लेम आहे ठाऊक आहे तुम्हाला? तुम्ही इथं आरामात एअर कंडिशन रूम मध्ये बसून सोडताय ऑर्डरी आणि बाहेर लोक गातात घाम. आता हा माझा नवरा. नमस्कार. नवराच ना? हो ना म्हणजे काय नवराच अटॅक अटॅक. रिकाम असून गुदामात फक्त 500 रुपयावर काम करतो. 500च ना? 20 पैसे रेव्हेन्यू स्टॅम्पचे कापून घेतात. आता बोला 499 रुपये 80 पैशात आम्ही घर कसं चालवायचं? हो ना. तुम्ही तरी चालवाल का? बोला ना बोला, द्या उत्तर. नाही बुवा उत्तर नाही. नाही ना? उत्तर नाही ना? मग उत्तर नाही असे प्रश्न विचारायचेच कशाला? बंद करून टाका तुमची रानटी पद्धत. अहो सरळ लग्नाचं सर्टिफिकेटच मागा की. दुसऱ्यांच्याकडे चुप आहे, चुप चुप. पोरी लग्नाची खोटी सर्टिफिकेट देतात लोक. आणि उद्या कुणी खोटी बायको दाखवली तर? मग आता खोटी बायको खोटी खोटी चंपी बायको कशी? हे तुझं बरोबर आहे. बायको कोणी आपली खोटी कशी काय दाखवेल? हे बरोबर आहे. आता माझंच उदाहरण घ्या. घ्या ना. मी यांची खरी बायको कशावरून? पटत नाही म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालत नाही बघा. चुप 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 चुप. साहेबाला खरंच खोटं खरं वाटतंय. चुप आहे, चुप. त्या पोरीचं बरोबर आहे. तू त्या पोरीचा नवरा आहेस याला पुरावा काय? बरोबर आहे ना? बरोबर. असा पुरावा मागा की. काय द्या ना पुरावा. आता पुरावा आता गडावा सगळी माती करून टाकली. चुप आहे, चुप. पोरी माझी खात्री आहे की हा जो नवराच असला पाहिजे. हा. म्हणजे आहेच. थँक्यू साहेब. आता ते तेवढं अपॉइंटमेंट लेटर देऊन टाका ना म्हणजे. हा, आता तुला नोकरी द्यायला काहीच हरकत नाही. थँक्यू साहेब. Welcome. चलूट आज ऑफिसला लवकर पोहोचणार बाबा. ए चिकन्या, टाइम नाही घाईत आहे. पान नाही खाणार? पान पान लवकर लवकर लाव लवकर लवकर लाव लवकर लवकर नीट उभा राहा एका जागी. लवकर लाव. मी घाईत आहे. लवकर लवकर लवकर. आज ऑफिसला मी वेळेवर जाणार. हल्ली तू रोज ऑफिसला लेट जातोस म्हणे. कोण म्हणे? नाम्या म्हणे की तुका म्हणे? हा म्हणे की तो तुझे म्हणे? साहेब म्हणे. साहेब म्हणे. कधी म्हणे? काल म्हणे. काल ते मला सोडायला चाळीपर्यंत आले होते. तुला सोडायला चाळीपर्यंत? ते म्हणले तुझ्या त्या नालायक नवऱ्याला सांग की नालायक तू- नालायक म्हणजे नक्कीच साहेब. मेलो 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 मेलो. अरे अरे पान धानरटत आहे घोडा. मे कमिंग सर. Man. हे, हे काय माझी केबिन आहे का? नाही तुझं घर आहे? माझं जागा त्याच्यासाठी जेवण घेऊन ये. हा बापरे. काय बापरे काय? नाही, नाही, ते- माझ्यावर जेवायला बसायला घाबरतोस काय? नाही, मी ते- का बाहेरून कुठून खादून आलाय? नाही, नाही ते- नाही साहेब त्याचं काय आहे ठेल्यावर बसल्या बसल्या ते सारखी काही ना काहीतरी खात असतात त्यामुळे पोट भरलं असेल त्यांचं. पान बिन काहीतरी खात असतो. चुप आहे, चुप. काय पानं खा तू काय बकरी आहेस का मस्करी आहेस? हा? नाही नाही जागा तुझ्या बायकोने काय फर्स्ट क्लास पिठलं बनवलंय. जा घेऊन ये त्याच्याकरता. नको माझं पिठलं आणलं तर चालेल ना? का श्रीखंड आणू? श्रीखंड खाऊन मन विटलं आता पिठलंच घेऊन ये. अगदी थोडं आण भाकरीच्या टोकाला असं ए, बस, म्हणजे अरे तुझ्या ठेल्यावरती पानं खातोस का विकतोस सुद्धा? मध्ये मध्ये विकतो. आपला मध्ये मध्ये खातो. सारखा विकत असतो. काय माझ्या पानाला डिमांड आहे साहेब. अहो कुठनं कुठनं माणसं येतात पान खायला.
मुलून भांडू फाणा चुप आहे, चुप. या पिठल्या बरोबर नाही मिरची खावी मी 2 दिवस ऑफिसला सुट्टी एवढं मी आपण दोघं मिळून खाऊया जोड्या आता जेवतोच बुकट का मी बरोबर तुला? नको नको आता का मी लहान आहे का मी जेवतो ना भीमायन महा बकासुरायन महा किंग कॉंग महा साहेबायन महा जेव मुकाट्याने. हो, पागल, कम्प्लीट पागल. पिंजऱ्यात ठेवला पाहिजे. तिसरा माणूस आला ना की बरोबर ओळखशील. काय कोणी? हो ना. तिसरा माणूस कोण माझा बाप. होय काय कुठे असतात ते चला वरती चिठ्ठी पाठवतो. खाली आहे तुमच्या पोटी जन्म घ्यायला म्हणून. काय 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 बोलू नका. तुमचं ते काय प्लॅनिंग फिनिंग असेल ना ते पहिल्याच्या नंतर. पहिलं या वर्षी यायला पाहिजे. हो काय नाही नाही आमचं प्लॅनिंग बिनिंग काय नाही पण साहेब नोकरी देताना तुम्ही ही अट घातली नव्हती पण आता घातलेली आहे. होय काय? नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय तुला परमनंटच करत नाही. जा. पण आबा आपलं ते साहेब आपलं आबासाहेब नाही नाही तुम्हाला आबाच म्हण. हो. त्याच्या पुढे तू मला आबाच म्हण. आबा म्हण. पण ते आबा बिबा ठीक आहे. मला आता कोणीतरी आजोबा म्हणायला पाहिजे. आजोबा अरे जी साहेब. हा? आजोबा म्हण नाही आजोबा बेडरूम तयार आहे. होय जी, सगळं तयार आहे. पण मी काही कपडे बिपडे काही आणलेलेच नाहीयेत ही सगळी व्यवस्था होईल. होईल काय गप. कुठलं मशीन नो प्रॉब्लेम. अरे टकलिया तू लहान आहेस तुला प्रॉब्लेम नाही मला प्रॉब्लेम होतील त्याचं काय बोंबलतोय बहुतेक मी आज काय होणार माझं कोणाच तेल लावून झोपूया नको घसरायला होईल. झोपताना कसली केस विचारतोय कोण होता बघाय तुला तू इथे झोप मी बाहेर गॅलरीत जाऊन झोपतो तू आतून कडी लावून घे हे काय का तू काय मला खाणार आहे? नाही नाही तसं नाही ग तू पडतेस ही मी पडतो हा पुरुष तोंड बघा पुरुषाचं. विसरूट फुटलं म्हणजे कुणाला बी पुरुष म्हणायचं का काय? तुला माझ्याशी भांडायचंय का आवाज कमी कर. बाहेर तुझे साहेब उभे आहेत. तुला माझ्याशी भांडायचं का या आवाजात तू चंपा स्वतःला समजतेस कोण आवाज कमी कर. नोकरी जाईल. नोकरी गेली तेल लांबत पण चंपा तुला सांगतो हिम्मत असं तर आवाज चढवून बोल की. हिंमत आहे का पण आवाजच नाहीये ना बाई 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 काय पण हिम्मत मर्दाची. हे बघ बाल्कनीत जाऊन झोपायची काही गरज नाही. मग इथं झोपायचं. तुझं काही टक्कुर फिरलं का काय अगं ही लहान लहान मुलांची फोटो एक गादीवरची फुलं याचा तुला काही अर्थ समजतोय का अगं पण देवानं अशा पलंगावर झोपायचं सुख माझ्या नशिबी नाही लिहिलं. मला माझी जागा चांगली माहितीये. बरं झालं तू पलंगावर झोप हा मी खाली झोप. चाल नको तू पलंगावर झोप मी खाली झोपतो आता वाद नको. नको तू पलंगावर झोप हो, मी हो. खाली झोपते. हो चालेल ते पलंगावर झोपायची सवय नाही पडलो बिडलो तर लफडं व्हायचं सुमा सुमा सुमे सुमू तुझ्या डोळ्यात पाणी. देवाच्या पडीत उभं राहिलं की माझ्या डोळ्यात असंच पाणी येतं. येतोय माझ्या लक्षात येत आहे.
नाही मी काय नाही केलं साहेब मी काही नाही केलं ना? नाही काही नाही तोच तर प्रॉब्लेम आहे हा? तोच तर प्रॉब्लेम आहे अहो, चला चला अहो पण मला चला. काय- हो जरा- चला. चला. चला चला हे काय रिक्षामध्येच का थांबवलीस माझ्याबरोबर चाळीला लाज वाटते हो तुला लाज काय वाटायची घोड्या ते पण तुझ्या बरोबर यायला जी गोष्ट तुला चाळीत नाही सांगता यायची ती तुला सांगायची आहे कळलं चल बागेत परत अटॅक आलेला दिसतोय ये रे बाबा बोला काय बोलायचंय तुम्हाला हे बघ चंदू तुझा साहेब मोठा देव माणूस आहे आई शपथ देव माणूस आहे खरंच देव माणूस आहे तुला असं नाही वाटत काय? की आपण त्यांना फसवतोय कशाला वाटायला पाहिजे आपण कुठे फसवतो त्याला अगं त्याचीच तर वाटाय नाही का अरे पण आता पण काय तुझ्या स्वार्थासाठी त्यांच्या भावनाशी असं खेळायचं हे तुला जमत असेल चंदू मला नाही जमणार सुरुवातीला मला वाटलं नव्हतं मी आता अशी गुरु फटेन पण आता हे नाटक आपण बंद करायला पाहिजे हे बघ चंपा अगं तुला माहितीच आहे माझं स्वप्न मी आणि सुमा पण मी तुझ्यासारखे स्वप्न बघून दिवस नाही घालवू शकत अरे तुला काय माहित हे नाटक करताना माझ्या मनाची कशी माती होते ती काय गंमत आहे नाही आपला काय बी संबंध नाही तरी मी तुझी बायको खोटी बायको हे बघ चंपा तू काय बोलतेस ते मला कळत नाही माझ्या मेंदूचा पार फुगा झालाय हे बघ तुला मला साथ द्यायची नसेल तर नको देऊस मग माझं काय पण होऊ दे नाही चंदू तसं नाही गैरसमज करून घेऊ नकोस हे बघ तशी वेळ आलीच तर मी आहेच पण तोपर्यंत तुझी प्रेमाची सर्कस तू एकट्यानं चालवायचीस अगं परत यावं लागलं धोपावकर बाई आलेत ना या 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 धोपावकर बाई आणि या त्यांच्या आई खालीच भेटल्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आल्यात असं नमस्कार नमस्कार. नमस्कार हा. बसा बसा ना बसा बसा ना, बसा बस काय? बसा 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 खरं सांगू हे सगळं घडलं ना हे सगळं तुमच्यामुळे अगदी डोंगरा एवढे उपकार झाले तुमचे आमच्यावर अहो उपकार परक्याच मानतात मालूताई म्हणजे मी तर माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन जमवून दिलंय चंपाताई खरं सांगू तुम्ही अगदी परमेश्वरासारख्या धावून आलात तुमच्यामुळे सारा आनंदाचा दिवस दिसतोय तुम्ही एक नवीन संसार उभा केलाय तुमचा पण संसार असाच सुखाचा हो पण हे घ्या सकाळपासून यायचं हो आणि तेही जोडीनं हो नक्कीच बरं निघतो पुष्कळ काम आहेत आम्हाला हं? मी तुला सोडायला नाही, नाही. आमची चाळ जरा कॉम्प्लिकेटेड आहे मी सोडून आलो हा जरा या या. थांब थांब तू सांग हा माणूस कोण आहे नाही चंपा माझ्यासाठी आणखी खोटं बोलू नकोस खोट म्हणजे होय साहेब मी फक्त चंदू चिंचाळकर आहे आणि शोरूम मध्ये तुम्ही ज्याला पाहिलं तोही मीच मला नोकरी मिळाली म्हणून चंपा तुमच्या ऑफिसमध्ये माझी खोटी बायको बनून आली अच्छा म्हणजे तू चंपाचा नवरा नाहीस आणि चंपा तुझी बायको नाही आजपर्यंत तू मला उल्लू बनवत होतास नीट कान खोलून ऐक तू चंपाचा नवरा होतास म्हणून तू माझ्याकडे नोकरीला होतास यापुढे तू माझ्याकडे नोकरीला नाहीस थांब. नाही आबा तेवढं करू नका मी पाया पडते तुमच्या भीक मागते नाही चंपा तुमच्याकडे. नाही नाही तुझ्यासारख्या मुलीनं माझ्यासाठी कोणाकडे भीक मागून नोकरी मिळवलेली मला आवडणार नाही खूप केलेस तू माझ्यासाठी साहेब या स्कूटरच्या चाव्या अजून पहिला हप्ताही भरलेला नाही कर्जफेडही करू शकत नाही त्याबद्दल स्कूटर बाकी कोणाची कर्ज मी फेडू शकत नाही साहेब
तुम्ही मला नोकरीतनं काढलं, फार बरं केलं. आता एका कॉलरमध्ये 2 मुंडकी घालून फिरायची मला गरज नाही. यापुढे मी जगणार ते चंदू चिंचाळकर म्हणूनच. साहेब, आयुष्यात तुम्हाला कधीच प्रेम कळलं नाही आणि मी मजनू बनून फिरलो. पण मलाही कधी प्रेम कळलं नाही. आयुष्यभर मारल्या त्या फक्त प्रेमाच्या उलट्या बोंबा. खोटं बोलून त्यांनी आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधला, पण तुझ्या म्हाताऱ्या आबाशी खोटं बोलून तू काय साधलास? तसं नाही आबा. मी का तूही याच्या प्रेमात पडली आहेस? चंपा, पानाचा ठेला सोडून जाशील, हे शहर सोडून जाशील, आपल्या आबाला सुद्धा सोडून जाशील. हं? माझ्या बेबी राणीला तिच्या मनासारखं मी वागू दिलंय म्हणून ती मला सोडून गेली कायमची. पण तुला तर मी सगळं वागू दिलं ना तुझ्या मनासारखं, तरी मला शिक्षा, मला शिक्षा. आबा, ए, ए, डोळे पुस, ए, डोळे पुस, डोळे पुस. हा, या म्हाताऱ्यानं सगळे तुझ्या वाटणीचे अश्रू सगळे म्हाताऱ्यानं घेतलेले आहेत. यापुढे तू फक्त हसायचंस, तुझ्या डोळ्यात मला फक्त आनंद दिसला पाहिजे. आणि हे हे मी सगळं कशासाठी, कोणासाठी करतोय? हे बघ, तू आता सामान्य पानवाली राहिलेली नाहीयेस, तू या 2 बिल्डिंगची मालकीण झालेली आहेस. एक मिनिट, एक मिनिट. हे बघ, हे पेपर्स, या दोन्ही चाळी मी तुझ्या नावानं खरेदी केलेल्या आहेत. दर महिन्याला इथं गाडीमध्ये बसून यायचं आणि भाडं वसूल करायचं. चल आपल्या घरी चला, आता खाली गाडी उभी आहे. चल. पण आबा मी आता एकदा मला माझ्या मनासारखं वागू दे ना, माझी शपथ आहे तुला. ठीक आहे. पण मग आबा, मला एक शेवटचं माझ्या मनासारखं करू द्याल? ठीक आहे, ठीक आहे, हे तर घे. आम्ही तुझं काही ऐकणार नाही. तुला देशमुखांच्या मुलाशी लग्न करावंच लागेल. मुळीच नाही. त्या 12वी नापास मुलाशी मी लग्न करावं अशी अपेक्षा आहे तुमची? 2 दुकानं आहेत त्याच्या बापाची. शिवापूरला 5 एकरांचा मळा आहे. तुझ्या त्या भिक्काड्या चंद्या चिंचाळकराजवळ 1000 रुपयांची नोकरी दिली आहे का आता? मामा, पण यापेक्षा खूप काही चंदूकडे आहे आता. चंपा, तू इथे? तुमच्या खोलीवर गेलते. शेजारच्या मावशींकडून कळलं तुम्ही इथं आलात, तेव्हा लगोलग इथं आले. एवढं काही निकडीचं काम काढलंस बाई? सुमाची आई, आता सुमाचं लगीन दुसरीकडे जमवण्याचा विचार सोडून द्या. हे बघ सुमा, जिथं आपण राहतो त्या दोन्ही चाळी चंदूच्या नावावर होतील. काय? हा, तुम्ही पण बघून घ्या. घ्या. जर खात्री पटली तर सुमान चंदूच्या लग्नाला उशीर करू नका. अरे तसं असेल तर मग 4 दिवसातलाच मुहूर्त काढून टाकतो. उपकार होतील मामा. येते मी. थांब चंपाताई. ताई? हो ताई, आज तुझ्यामुळेच माझं प्रेम मला मिळतंय ना. तो तुझा हक्कच आहे सुमा. आज जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशीच लग्नात सुद्धा पाठराखीण म्हणून हवी असं मला. मी? हो, तू आणि साहेब आलात ना, तरच मी समजेन की माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीही नाहीये आता. ठीक आहे, धाकटी बहीण म्हणून तुझा हा पण हट्ट पुरवीन मी. बघ हं, तुम्ही लग्नाला आला नाहीत तर मी हातात बरमाला सुद्धा घ्यायची नाही. मी वचन देते सुमा. या 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 नमस्कार. या ना, या नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार. नमस्कार. का बाबल्याजी, हा, तुमचे साहेब आणि चंपा येणार आहेत कधी? नाही येतील एवढ्यात. चल. या 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 या.
अगदी 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला. चला लवकर, सुमा तुमचीच वाट बघते. नाही माझी नाही, ती या पोरीची वाट बघत असे. जा बाळा, जा, तुझ्या जगणीपेक्षा आहे, जा. चल बेटा. नमस्कार साहेब. नमस्कार. मुहूर्त टळेल, अजून मुलगी आली नाही. चला नवरी मुलीला घेऊन या. या कुंदेंद्र तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्राभूता, या वीणावदंड मंडित करा, या श्वेताद्मासना. ओ भजी, हे मंगलाष्टक बंद करा आता. 1 मिनिट राहिले. ते काय ते ताराबलम चंद्रबलंत देव ते सुरू करा. अहो पण ते काही नाही, मी सांगतोय तसं करा. ताराबलम चंद्रबलंत देव सुरू करा. ताराबलंत चंद्रबलंत देव, विद्याबलंत देव बलंत देव, लक्ष्मीपती ते द्वियुगम स्मरामी सावधान. आता नवरी मुलीनी नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायचा. थांब चंपाताई, चंदूच्या गळ्यात वरमाला मी नाही, तू घालणार आहेस. काय? हो, तूच. ए थांबवा रे चौघडा. हा काय पोरखेळ आहे सुमा? पोरखेळ? पोरखेळ आता संपलाय मामा. आजपर्यंत मी फक्त वयाने वाढत गेले. मनाचा मोठेपणा मला कधी कळलाच नाही. घेण्यातली मजा मला कळत होती, पण देण्यातलं सुख मी कधी शिकलेच नाही. त्यागाचा शुभ्र रंग कधी विटत नाही, हे तू मला शिकवलंस चंपाताई. त्यामुळेच चंदूच्या गळ्यात वरमाला घालण्याचा अधिकार माझा नाही, तुझा आहे. मी तुझं प्रेम तुला देण्यासाठी आले, फिरावून घेण्यासाठी नाही. अक्का, पण माझ्याकडनं तू काहीच हिरावून घेत नाहीयेस. जे तुझं आहे तेच मी तुला देते. यासाठी तू तिला इथे बोलवलंस काढते? मुस्काट फोडेन मी तुझं. थांबा मामा, अहो मी इथं नाती जोडण्यासाठी आले होते. अरे त्या दोघी काय वाटेल तो निकाल लावतील. चालेल तुला? अगं माझं मन कधी माझ्या स्वतःच्या पायाने चाललं नाही की स्वतःच्या तोंडानं बोललं नाही. काळजाची धडधडच काय, पण त्याची तडफड सुद्धा कधी कळली नाही मला. ती कळली आहे सुमाला. तिनं या चंपाकडनं प्रेमाचे धडे घेतलेत आणि तिनेच मला परवा प्रेमाचा श्री गणेशा शिकवला. कळलं का? अ आ इ ई उ उ उ उ. म्हणजे मेल्या तू सुद्धा या कार्टीच्या कारस्थानात होतास? त्याशिवाय का, मगापासून तुम्ही तोंडानं मसाला कुटत असताना मी गुलाबाच्या पाकड्या खात होतो. चंपाताई, मालताईच्या लग्नातच मला सगळं कळलं होतं. चंदूच्या डोळ्यात जरी मी असले तरी मनात तूच होतीस. अरे मग हे सांगायला गदरच्या तोंडात जीभ नव्हती काय? होती ना, पण ती टाळायला चिकटून तोंडाला कुलूप लागायचं ना. चुप पे चुप. फुकटानं तोंड मीठ आणि मान वाकव तुझी. चंपा, माळ घाल. अहो पण साहेब सुमा. चुप आहे, चुप. हा? म्हणजे थोडा वेळ चुप राहा तुम्ही सुद्धा मामासाहेब. काय आहे, मी आजपर्यंत फक्त चंपालाच मुलगी मानत होतो, पण आजपासून सुमाई माझी मुलगी झालेली आहे. साहेब, तुमच्या त्या मोठ्या मुलीची लवकर पाठवणूक करा ना. इथे माझा आडवा पारशी व्हायची वेळ आली. चुप आहे, चुप. गपचूप गपचूप. वाजवा रे वाजवा.